श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे 4 सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका भागात 4 सफाई कर्मचारी साफसफाईचे काम करत असताना डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी पावडरची फवारणी करत होते। मात्र या कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा साहित्य देण्यात आले नव्हते। फवारणी दरम्यान ही विषारी पावडर नाकातोंडात गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली। परिस्थिती गंभीर झाल्याने संबंधित 4ही कर्मचाऱ्यांना तातडीने साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच रिपाईचे नेते सुभाष त्रिभुवन यांनी रुग्णालयात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। आम्ही ना सकाळी आपल्या सोबत काय घडलंय? आम्ही सकाळी ना रोजच्या रुटीन प्रमाणे गटर काढायला गेलो। तर 3 जण आहे ना गटर काढत होते। हे दळवी मामा गवत काढत होते आणि गवत काढल्यानंतर मी त्यांच्या माग पावडर मारत होतो। तर आम्ही शेजारीच होतो। तर ते थोडं असं तो फुपाटा उडतो ना त्या पावडरचा, तो आमच्या नाकामध्ये गेला आणि तोंड आहे ना असं कडू पडल्यासारखं झालं। कडू पडल्यासारखं झाल्यामुळं मग पहिले मी आलो स्वतः। मला ती तकलीफ जाणवली म्हणून मी सेपरेट आलो माझं। तर हे माझे जोडीदार आहे कामावरचे, तर यांना बी तीच तकलीफ झाली, तर मागून हे आले आणि मग इथं आम्ही डिस्चार्ज आमचं ऍडमिशन करून घेतलं। नगरपालिकेकडून तुम्हाला काही मास्क वगैरे उपलब्ध करण्यात आलं होतं का? नाही, त्यावेळेस काहीच नव्हतं आमच्यापाशी। तुम्ही ठेकेदारी पद्धतीत आहे का परमनंट? मी परमनंट आहे, ते 3 जण ठेकेदारी। तरी पण तुम्हाला मास्क वगैरे काही नगरपालिकेकडून उपलब्ध नाही करण्यात आलं? दिले होते ते, पण ते यूज अँड थ्रोचे राहते ना ते, तर त्याच्यामुळे ते जास्त वेळ चालत नाही। ते पुन्हा दिले गेले नाही का? नाही, नंतर नाही दिले। म्हणजे देताना तुम्हाला किती देत असते ते, समजा एका दिवसासाठी? एखादा देते, एखादा देते। आज जर दिलं तर परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काम करावं लागतं ना, त्या दिवशी दिलं पाहिजे। ते यूज अँड थ्रोचं फक्त यूज अँड थ्रो करून फेकून द्यायचं असतं। ते जर तुम्हाला यूज अँड थ्रोचे जर महिना वापरायला देत असेल तर मग तुमच्या आरोग्याचे धोका होणारच ना तुम्हाला, तुमच्या आरोग्याला। नाही, ते लावलं तरी तुटून जात ते एक साईड। ते काय यूज अँड थ्रोचं काय, ते 2-3 रुपयाला भेटत, एवढं करोड रुपयाचा ते ठेका देतात आणि कर्मचाऱ्याला त्यांनी कर्मचाऱ्याची काळजी घेतली पाहिजे ना। ग्लोव्ह वगैरे उपलब्ध केले होते का नगरपालिकेने? हो, ते पण करतात ते, पण ते बी थोडे साधेच राहते, फाटून जाते ते। नगरपालिकेचं कोणी जबाबदार प्रतिनिधी, नगराध्यक्ष वगैरे आमदार कोणी तुमच्या भेटीला आलं होतं का? ते टिपू भाऊ आले होते। नगरपालिके संबंधित कोणी आलं होतं का? नाही, आमचे आरणे साहेब वगैरे आले होते। पण नगराध्यक्ष, आमदार असं कोणी प्रतिनिधी तुमच्या भेटीला आलाय का? नाही। आरोग्य विभागाचा संबंधित अधिकारी? आरणे साहेब, माळी साहेब, सभापती ते पण आले होते। फक्त नगराध्यक्ष आणि आमदार वगैरे नाही आले। यावेळी त्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षा किट, मास्क आणि हँड ग्लोव्ह उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। आज सकाळी 9 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, त्यामध्ये एक परमनंट आणि 3 ठेकेदार पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात। ते सकाळी वार्ड नंबर 7 मध्ये साफसफाई करत असताना, त्याच पद्धतीने ते पावडर मारत असताना त्यांना त्या ठिकाणी अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना त्या ठिकाणी चक्कर येऊ लागली, मळमळ होऊ लागलं। त्याच्यानंतर ते या ठिकाणी साखर कामगार हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट झाले। त्याच्यानंतर 3 देखील कर्मचारी या ठिकाणी ऍडमिट झाले। खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझं श्रीरामपूर नगरपालिकेचा जो गलथान कारभार आहे, त्या गलथान कारभारचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो। आपण बघितलं का जे आरोग्य कर्मचारी आहे ते संपूर्ण श्रीरामपूर शहराची आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांची जर या ठिकाणी काळजी घेत नसेल ते अत्यंत दुर्दैवी आहे। आपण बघितलं का ठेके देत असताना ते ठेकेदाराकडून आपण त्याच्याकडून तो मायनाच आहे का लिहून घेतलेलं असतं का जे कर्मचारी असतात त्यांना हँड ग्लोव्ह चांगल्या दर्जाचे पाहिजे, त्यांना मास्क चांगल्या दर्जाचं पाहिजे, त्याच पद्धतीने त्यांना जे बुटा आहेत ते देखील चांगल्या दर्जाचे पाहिजे, त्यानंतर टोपी देखील त्यांना पाहिजे आणि ड्रेस कोड देखील पाहिजे। पण हे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिसलं नाही किंवा त्यांनी देखील सांगितलं नाही। आपण बघितलं या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी यूज अँड थ्रोचे जे ग्लोव्ह असतील, हँड ग्लोव्ह असतील, जे बुटा असतील, जे मास्क असतील ते तात्पुरत्या स्वरूपाचं त्यांना यूज अँड थ्रोचं ते दिलं जातं आणि ते फक्त किती एका दिवसापुरतं ते फोटो सेशन करतात आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवतात। तो यो जो गलथान कारभार आहे याची या ठिकाणी चौकशी नेमून त्या ठिकाणी कारवाई समिती नेमून
त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी दोषी धरून त्याच्यावर देखील या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. त्यांनी का या ठिकाणी त्यांना हँड ग्लोव्ह चांगल्या दर्जाचे दिले नाही, का त्यांना ग्लोव्ह दिले नाही, का त्यांना मास्क दिले नाही. या ठिकाणी या ठिकाणी त्यांना श्रीरामपूर नगरपालिकेला आव्हान आहे का जर समजा तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांना हँड ग्लोव्ह असतील संपूर्ण, आता याच्या अगोदर बी याच्यानंतर बी कर्मचारी त्यांना ती किट दिली नाही तर या ठिकाणी मी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडेन. आपण बघितलं, मी संबंधित डॉक्टरांना या संदर्भात चर्चा केली तर डॉक्टर जे म्हणले हे 4 कर्मचारी जर अजून त्या पावडरच्या संपर्कामध्ये जर आले असते तर ते दगावण्याची दाट शक्यता होती असं या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे जे कर्मचारी आहे ते स्वतःहून या ठिकाणी ऍडमिट झाले, यांना कुठल्याही अधिकाऱ्याने आणलं नाही किंवा ठेकेदाराने या ठिकाणी आणलं नाही, ते स्वतः त्यांनी या ठिकाणी ऍडमिट झाले. हा गलतान कारभार इथून पुढे खपून घेतला जाणार नाही. या ठिकाणचे नगराध्यक्ष आहे त्यांना या ठिकाणी माहीत झाल्याच्या नंतर त्यांनी यायला पाहिजे होतं, परंतु आता या ठिकाणी 4-5 वाजले तरी देखील या ठिकाणचे जे नगराध्यक्ष आहे ते देखील या ठिकाणी भेटायला आले नाही. आमदार आहे ते देखील या ठिकाणी भेटायला आले नाही. म्हणून माझी या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेला मी आव्हान करतो का तुम्ही या कर्मचाऱ्यांचा जर या ठिकाणी जर अशी हेलसांड करत असाल तर या इथून पुढच्या काळामध्ये खपून घेणार नाही. आणि मी त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडीन, याचा या ठिकाणी गंभीर इशारा समजावा. धन्यवाद. दरम्यान या घटनेमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.